आपल्यासोबत निवृत्त कर्नल अभय पटवर्धन सर आहेत. सर, काय सांगाल, भारतीय सैन्याने पाकिस्तानामध्ये घुसून हवाई हल्ल्याच्या माध्यमातून जे दहशतवाद्यांचे जे प्रमुख ठिकाण होते त्याला टार्गेट करून जे ते हल्ला चढवलेला आहे, कसा पाहता तुम्ही या हल्ल्याकडे? हा अतिशय उत्तम त्यांनी उत्तर दिलेलं आहे. जे पहलगामचा मसॅकर झालं होतं त्याच्याकरता, आणि हा अतिशय कोऑर्डिनेटेड हल्ला आहे जो एअरफोर्स, आर्मी आणि नेव्ही तिघांनी मिळून केलेला आहे. असा हल्ला बहुतेक करून हा पहिल्यांदाच झाला असावा असा माझा अंदाज आहे. याच्या आधी 71मध्ये असे हल्ले झाले होते, असं युद्ध झालं होतं. त्याच्यानंतर पहिल्यांदाच असं काही झालेलं आहे. आणि याच्याकरता तिघही अभिनंदन पात्र आहेत, तिन्ही दलं. आणि त्यांच्या ट्रेनिंगमुळे, त्यांच्या तयारीमुळे हे झालं असं माझं मत आहे. सर, एकूण 9 ठिकाणं जे आहे ते दहशतवाद्यांनी टार्गेट करून जे आहे ते या ठिकाणी हल्ला चढवण्यात आला आहे, जेणेकरून जे सामान्य नागरिक असतील त्यांना कोणती हानी पोहोचू नये याची देखील हल्ल्यामध्ये काळजी घेण्यात आलेली आहे सैन्यांकडून. अगदी बरोबर आहे. हा आपला पहिला रायडर होता की याचं काही कोलॅटरल डॅमेज सिव्हिलियन करता व्हायला नको. म्हणजे सिव्हिलियनची घरं पडली, त्यांची हानी झाली, जीवहानी झाली असं व्हायला नको. त्यांचे मवेशी मारल्या गेले, जनावरं मारल्या गेली असं व्हायला नको. हा आपल्याला रायडर देण्यात आलेला होता. त्याच्यामुळे आपल्याला त्यांची अगदी अचूक ठिकाण हे पाहिजे होतं. ते आपल्याला आपल्या इंटेलिजन्सद्वारे मिळालेलं आहे. आणि तो इंटेलिजन्स आपण आपल्या टेक्निकल ज्ञानाद्वारे आपले जे प्रिसिजन गाईडेड म्युनिशन होतं त्याच्यामध्ये ट्रान्सफर केला. त्याच्यामुळे इतक्या पटकन हा हल्ला झाला आणि इतका अचूक हल्ला झाला. आता हा मिसाईलनी झालेला हल्ला आहे आणि आर्टिलरी शेलनी झालेला हल्ला आहे. पण हे मिसाईल्स एअरक्राफ्टनी दागलेले आहेत का ड्रोननी दागलेले आहेत हे आता जेव्हा 11 वाजता कॉन्फरन्स होईल, ब्रीफिंग संरक्षण मंत्रालयाचं, त्यावेळेला कळेल. पण जो काही झाला त्याच्यामध्ये सिक्वेन्स ऑफ ॲक्शन जनरली एक असतं की तुम्हाला ध्येय देण्यात येतं, ते आम्हाला मिळालं होतं. त्याच्यानंतर आम्ही त्याचं प्लॅनिंग केलं. प्लॅनिंग केल्यावर आर्मी आणि एअरफोर्स कुठले कुठले टार्गेट घेणार हे डिसाईड करण्यात आलं असेल आहे. आणि त्या टार्गेटवर काय करायचं, आर्टिलरी शेल करायचे का मिसाईल्स करायचे, आणि मिसाईल्स करायचे तर कशाने करायचे, एअरक्राफ्टनी करायचे का ड्रोननी करायचे, टार्गेटवर जाऊन करायचे का स्टँड ऑफ डिस्टन्सवरनं करायचे, हे सगळं त्यांच्याकडे ठरलं असेल आहे. आणि त्याच्यानंतर मिळालेलं पूर्ण इंटेलिजन्स आम्ही मॅपवर ट्रान्सफर केलं 8 पॉईंट कोऑर्डिनेटमध्ये. आणि त्याच्यानंतर मग आम्ही त्याला म्युनिशनमध्ये ट्रान्सफर केलं आणि मग हा स्ट्राईक करण्यात आला. सर, 71चा हल्ला जर पाहायला गेलं तर त्यावेळेसचा शस्त्रपुरवठा असेल आणि आत्ताचा शस्त्रपुरवठा विथ जे नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे यांची तुलना तुम्ही कशी करता? आमच्या वेळेला जेव्हा हल्ले व्हायचे तेव्हा ते फिजिकल हल्ले होते. विमानं आमच्यावर यायची, विमानं टार्गेटजवळ जायची, त्यांच्यावर स्ट्रायफिंग करायची, विमानं टार्गेटवर यायची, त्यांच्यावर बॉम्बिंग करायची. आर्टिलरी जी होती ती नॉर्मली अंदाज बांधून फायर करायची. प्रॉबेबिलिटी ऑफ एरर जे त्याच्यामध्ये होतं ते जवळपास 200 ते 300, 400 गजाचं होतं. आता जी प्रिसिजन गायडेड म्युनिशन आहे त्याच्यामध्ये जवळपास 50 ते 100 गजाचं फक्त प्रॉबेबिलिटी ऑफ एरर आहे. तर त्याच्यामुळे तंत्रज्ञान वाढलेलं आहे. आता बालाकोट हल्ला जो आपण केला होता तो टार्गेटवर जाऊन केला होता. हा हल्ला जो आपण केलेला आहे हा स्टँड ऑफ डिस्टन्सवरनं केलेला आहे, मिसाईलनी केलेला आहे, रॉकेट्सनी केलेला आहे आणि आर्टिलरी शेल्सनी केला आहे. त्याच्यामध्ये आपला एकही कॅज्युअल्टी झालेली नाही आहे किंवा सिव्हिलियनची एकही कॅज्युअल्टी झालेली नाही आहे. सर, एकूणच पहलगाममध्ये झालेला जो हल्ला असेल त्यानंतर आपल्या बहिणींचं कुंकू पुसलं गेलं, त्यानंतर कुठंतरी या मिशनला जे आहे ते सिंदूर असं जे आहे ते नाव देण्यात आलं. तुम्ही याकडे कसं पाहता? अगदी बरोबर आहे, भावनिक नाव आहे. पाकिस्तानला याचं काही कौतुक नसेल कारण ते लोक सिंदूर लावत नाहीत. पण आपण मात्र आमचं कुंकू पुसल्या गेलं, मेरा सिंदूर मिट गया असं म्हणतो. तो सिंदूर आम्ही आमच्या शत्रूचासुद्धा मिटवला हे त्या फॅमिलीच्या लोकांना सांगण्याकरता हे नाव देण्यात आलेलं आहे. सर, शेवटचा प्रश्न, भारताने हल्ला चढवल्यानंतर पाकिस्तान सद्यस्थितीमध्ये घाबरलेला दिसून येतोय, मात्र प्रत्युत्तर तो देऊ शकतो का, तुम्हाला काय वाटतं? प्रत्युत्तर तर आपल्याला मिळणारच आहे, पण कुठे मिळेल, कसं मिळेल हे सांगता येत नाही. ते कळेल आपल्याला. जसं बालाकोटच्या नंतर 4-5 दिवसानंतर पुंछमध्ये त्यांनी विमानं पाठवली होती, तर तशी यावेळेला कुठेतरी ते पाठवू शकतात.
पण त्यांच्याकडे आपल्यासारखी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी नाही आहे. त्यामुळे स्टँड ऑफ डिस्टन्सवरनं हल्ला करणं त्यांना शक्य नाही होणार. म्हणजे 15 दिवसाचा जो काही वेळ घेतला सरकारने हे सगळं विचारपूर्वकच आखून घेतलं असावं. अगदी बरोबर आहे. जर सरकारने त्याच वेळेला म्हटलं असतं की आम्ही हल्ला करतो किंवा ज्याला आम्ही नीजर रिॲक्शन म्हणतो ती जर केली असती तर कदाचित हे इतकं सक्सेसफुल झालं नसतं किंवा आपले काही कॅज्युलिटीज झाल्या असत्या. कारण ऑन द स्पर ऑफ द मोमेंट ठरवता येत नाही की तुम्ही काय वापरायचं, कुठलं ॲम्युनिशन वापरायचं, कुठे जायचं. सखोल विचार केल्यानंतरच हे झालेलं आहे. म्हणून इतका कॅज्युलिटी त्यांच्या झाल्या आहेत. जरी जवळपास 70 कॅज्युलिटी झाल्या अशी चॅनेल्सची खबर बात आहे, तरी 9 ठिकाणी हल्ला केल्यानंतर हा आकडा कमीत कमी 250च्या वर जाऊ शकतो असं माझं मत आहे. खूप खूप धन्यवाद सर. लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.